नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला हैदराबादी पनीर हंडी कशी करायची घरच्या घरी ती दाखवणार आहे। त्यासाठी लसूण, अद्रक, कांदा, पुदिना, पालक, कोथिंबीर हे सगळं मिक्सर जारमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी दही पण ॲड केली आहे। दही जशी आपण ॲड करतो त्याच्यानंतर ती एकदम फाईन पेस्ट होऊन जाते। जशी आपली पेस्ट रेडी होते तिला साईडला ठेवून द्यायचं आणि लगेच आपण गॅसवर एक पॉट ठेवायचा। त्याच्यामध्ये तेल आणि घी थोडंसं ॲड करायचं। त्याच्यानंतर आपले जेवढेही खडे मसाले आहेत ते सगळे आपण त्यात टाकायचे आणि नंतर आपली पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची। पेस्टला जसंही घी सुटायला स्टार्ट झालं त्याच्यानंतर आपल्याला आपले जेवढे पण सुके मसाले असतात ते रेडी करून ठेवायचे आहेत आणि जे पण ड्राय मसाले जेवढे पण किचनमध्ये असतील ते सगळे ड्राय मसाले त्याच्यात टाकून द्यायचे, प्लस आपलं मीठही टाकायचं। त्याच्यानंतर आपण बघतो आपल्या पेस्टचा रंग वेगळा व्हायला स्टार्ट होतो आणि ॲरोमॅटिक होऊन जाते आपली पेस्ट। त्याच्यानंतर आपण तळलेले पनीर त्याच्यामध्ये ॲड करायचे। जसे आपण पनीर ॲड करतो त्याला आता जळू द्यायचं नाही आहे, पेस्टला छान परतवत राहायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करायचे, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी ॲड करायची। त्याच्यानंतर लगेच दमची तयारी करायची। दमसाठी मी बाजूला कणकेचा गोळा ठेवला आहे आणि वरतून लीड बंद केली आहे आणि बघताच बघता 5 मिनिटात माझी पनीर हंडी, हैदराबादी पनीर हंडी रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर मी ही पॉटमध्ये काढली आहे आणि गार्निशसाठी वरतून थोडी मलाई आणि पनीर छान किसून घेतलेलं आहे। नक्की घरी ट्राय करून पहा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।